आपण आता काकासाहेब सोळंकेंच्या शेतामध्ये आलेलो आहेत आणि तुम्ही ह्या शेतामध्ये पाहू शकता तूर आणि मूग या ठिकाणी यांनी इंटरक्रॉपिंग केलेली आहे. आणि सध्या जे काम चालू आहे ते आहे पाळी घालण्याचं काम. आता हा वखर इथं पाहू शकता आणि वखरामध्ये तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे की वखरामध्ये तुम्ही बघून घ्या, ही जी बॉडी आहे, बॉडीपासून ही जी पास आहे ही साधारणतः एक 20 ते 22-25 सेंटीमीटर पर्यंत ह्याची डेप्थ आहे. आता शेतकरी कशा पद्धतीनं पाळी घालतं हे आपण पाहूया आणि याची सुधारित पद्धत आपण कशी असते हे आपण पाहूया. आता आपण पाहिलं की यांनी काकासाहेबांनी ही उभारून पाळी घातलेली आहे. उभारून पाळी घालण्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की ही जी पास असते ही पूर्ण त्याची जे कुल्टर्स आहे ते पूर्णपणे बुडले होते आणि ही पास साधारणतः जमिनीमध्ये एक 20 ते 22 सेंटीमीटर पर्यंत खोल गेली होती. परंतु ह्या झाडाकडे तुम्ही बघा, ही पास या झाडापासून फक्त 3 बोटं आहे. 3 बोटं म्हणजे साधारणतः एक 4 सेंटीमीटर अंतरावर आहे. याच्यामुळे काय होतंय, ह्याच्या ज्या मुळा आहेत त्या साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर दोन्ही बाजूला आलेल्या आहेत. आणि जितकं तुम्ही उभारून पाळी घालाल तितकं काय होईल की ह्याच्या ज्या बारीक मुळा असतात, खाणाऱ्या मुळा असतात, ह्या मुळा तुटतात आणि झाडावर याचा पॉझिटिव्ह परिणाम होण्याच्या ऐवजी विपरीत परिणाम होतो. आता याच्यात लक्षात घ्या, आपल्याला उभारून पाळी नाही घालायची, फक्त हे जे रुमणं आहे फक्त हाताने दाबायचंय. आता तुम्ही इथं वजन ठेवलेलं आहे फक्त, म्हणून आता हाताने सुद्धा दाबायची गरज नाही, फक्त पृष्ठभाग फक्त डिस्टर्ब करायचा आपल्याला. हे कशाला करायचंय की ह्याच्यावरचं जे तण आहे हे तण उपटून जाईल आणि जी पाणी उडायची जी साखळी आहे ही साखळी तुटेल. ठीक आहे, फक्त एवढंच करायचं, आपल्याला खोल घालायची गरज नाही. याच्यामुळे काय होईल, ज्या मुळा जमिनीमध्ये 7 सेंटीमीटरच्या खाली आहेत त्या मुळा आपल्या प्रोटेक्शन मध्ये राहतील आणि आपला आऊत फक्त 6 ते 7 सेंटीमीटर मध्ये चालला पाहिजे, एवढीच काळजी आपण इथं घ्यायची. आता इथं तुम्ही पाहू शकता की आऊत वरची वर चालतोय, फक्त 5 ते 7 सेंटीमीटर आऊत बुडायला लागलाय. बुडत असताना जमीन मात्र भुसभुशीत होते, परंतु खाली जे आहे पिकाच्या मुळा तुटल्या जात नाहीत, कारण मुळ्या ह्या आवताच्या अंतराच्या खाली आहेत. अशा पद्धतीनं आपण आपल्या शेतामध्ये पाळी घालून, आता इथं बघा हरळ सुद्धा ही एकदम लूजपणे निघलेली आहे. हे बघा, हरळ ही उपटून निघलेली आहे. आता या ठिकाणी ह्याला म्हणतात परफेक्ट वीड कंट्रोल.